गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि तत्कालीन गृहराज्यमंत्री अमित शाह यांना शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांनी कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन मदत केली। असा गौप्यस्फोट राऊत यांनी त्यांच्या नरकातला स्वर्ग या पुस्तकात केलाय। हे पुस्तक राऊतांच्या ईडी कोठडी आणि अर्थर रोड जेल या कारावासामधील एकूण अनुभवासंदर्भातील आहे। शनिवारी या पुस्तकाचे प्रकाशन समारंभ मुंबईमध्ये पार पडणार आहे। यावेळी शरद पवार, उद्धव ठाकरे, जावेद अख्तर, साकेत गोखले यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे। बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांनी कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन मोदी आणि शहांची कशाप्रकारे मदत केली याचा सविस्तर घटनाक्रम या पुस्तकात मांडलाय। नरेंद्र मोदी हे गुजरात दंगली प्रकरणी एक आरोपी होते, तसंच अमित शहा एका खून प्रकरणी आरोपी होते। त्यावेळी यूपीएचं सरकार होतं। मोदींना दंगली प्रकरणी अटक करण्यापर्यंतची परिस्थिती होती, पण त्यावेळी शरद पवार यांनी एका कॅबिनेटमध्ये मत मांडलं की राजकीय मतभेद असतील तरीही लोकशाही मार्गाने कॅबिनेटमध्ये मत मांडलं की राजकीय मतभेद असतील तरीही लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या मुख्यमंत्र्यांना अटक करणं योग्य ठरणार नाही, अशी भूमिका पवारांनी मांडली। त्यांच्या भूमिकेला काही सहकाऱ्यांनी मूकसंमती दर्शवली आणि त्यामुळे मोदींची त्यावेळी होणारी अटक टळली। असा खळबळजनक गौप्यस्फोट राऊतांनी या पुस्तकात केलाय। त्याचप्रमाणे अमित शहा का खून प्रकरणामध्ये आरोपी होते, तडीपार होते, सीबीआय चौकशी सुरू होती, तेव्हा मोदींनी शरद पवारांना फोन करून विनंती केली की अमित शहा यांना या प्रकरणामध्ये मदत करा। तेव्हा सीबीआय चौकशीत त्या पथकातले महाराष्ट्र कॅडरचे एक अधिकारी होते, त्यांच्याशी संपर्क साधून पवारांनी त्यांना मदत केली होती, असाही दावा राऊतांनी या पुस्तकात केलाय। नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी पुढे बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांचं किती स्मरण ठेवलं असा सवाल राऊतांनी आपल्या पुस्तकामध्ये केला आहे।